मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार संपले की सुरुवात होते पौष महिन्यातल्या रविवारांना। आता या रविवारी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करून घ्यायची, सूर्याची पूजा करायची, बाळकृष्णाची पूजा करायची। आता मी आधी ही पूजा करून घेतली। काही जण रांगोळीने सूर्य काढतात, पण सासूबाई माझ्या कुंकवाने सूर्य काढतात। आता पुढच्या वेळेस मी रांगोळीमध्ये मस्त हा सूर्य तयार करेल। तर आधी कृष्णाची पूजा करून घेतली, त्यानंतर सूर्यनारायणाची पूजा करून घेतली। आता याच महिन्यात आहे संक्रांत आणि या महिन्यातल्या प्रत्येक रविवारी आमच्याकडे उपवास धरतात, अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतात, एकमेकींना हळदी कुंकू लावतात। तुमच्याकडे ही पद्धत आहे का मला कमेंट करून नक्की सांगा। तर असं काही वातावरण असतं आमच्याकडे सकाळी सकाळी जे खूप छान वाटतं। आज खिचडी संपलेली होती, त्यामुळे मी खाण्यासाठी भगर बनवली आणि फक्त डायरेक्ट तिखट भगरच बनवून घेतली होती। सासूबाई पण घरी नव्हत्या, आमच्या दोघींचा उपवास आहे ना, तर मी एकटीनेच जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर। आता हा मान्या क्यूट क्यूट जरी दिसला असला ना तरी खूप आगाव आहे, पण तो जेव्हा हाताला अशी मिठी मारतो ना तेव्हा खूप छान वाटतं। त्याला तर इथे ठेवून दिलं आणि जाता जाताना पेट्रोल पंपावरती थांबलो होतो, तर तिथून मी एक छोटंसं असं रोप काढून घेतला। आता घरी जाऊन मी माझ्या कुंडीमध्ये लावेल। आज बाजार होता, आम्हाला बाजार आणायचा होता, त्यासाठीच गेलो होतो। बरेच दिवस झालं भाजीपाला संपला होता, तर ते सगळं काही खरेदी करून आलो आणि जेव्हाही आम्ही बाजार घ्यायला जातो ना या सगळ्या गोष्टी पण घेऊन येतो। सटरफटर खायला जरा बरं वाटतं। आता 2-3 दिवस झाला अभि घरी नाहीच आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओमध्ये दिसला नसेल, कारण मम्मीच्या इकडे राहिलाय। आज त्याला घेऊन जाणारच आहे असं मी त्याला सांगते। आणि आमची ही अनुबाई, आता तिचा चम्मन केलेला आहे, पण तरी सुद्धा ती क्यूट क्यूट दिसतीये। घरी आलं की हे सगळं आवरावर करायला घेतलं। हे बरेच कंटेनर रिकामे झाले, तर त्यामध्येच हे सगळं भरून ठेवायचं होतं आणि मला तरी असं वाटतं की यांमध्ये भाज्या भरून ठेवल्या की बऱ्याच दिवसापर्यंत त्या फ्रेश राहतात। फ्रीजमध्ये खूप पसारा झालाय माझ्या, आता तो मला आवरायचा आहे एखाद्या दिवशी, पण आता सध्या तरी मी तसंच लावून ठेवलंय आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली। आज मी बनवली होती पनीरची भाजी। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।